राज्यसभेच्या निवडणुकीचे ढोल एव्हाना जोरदार वाजू लागले। कोणत्या पक्षाकडून किती आणि कोणते उमेदवार मैदानात उतरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे। आणि असं असतानाच महायुतीने जागा वाटपामध्ये बाजी मारली आहे। महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत। यामध्ये भाजपने 3 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केलेत। या 3 उमेदवारांमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले नेते अशोक चव्हाण यांचा पहिला क्रमांक आहे, तर भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे नांदेडमधले नेते डॉक्टर अजित गोपछडे यांचाही समावेश आहे। भाजपने यातून योग्य राजकीय आणि सामाजिक समतोल साधण्याचं स्पष्ट दिसतंय, कारण एकीकडे काँग्रेसमधून आलेल्या चव्हाणांना उमेदवारी दिली गेली आहे, तर दुसरीकडे मेधा कुलकर्णींना संधी देऊन भाजपमध्ये निष्ठावंतांना विसरलं जात नाही असाही संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने दिलाय। अजित गोपछडे हे मूळचे विश्व हिंदू परिषदेचे आहेत, म्हणजे व्यापक संघ परिवारातले। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महायुतीचे सगळे उमेदवार गुरुवारी दुपारी 1 वाजता आपले उमेदवारी अर्ज भरतील। या प्रसंगी मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।